श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचे हे जीवन, आजच्या या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नसून ते लाखो भक्तांचे आधारस्तंभ आहेत. आयुष्यात जेव्हा कधी निराशेचे ढग दाटून येतात किंवा जेव्हा आपल्याला मार्ग सापडत नाही, तेव्हा स्वामींचे शब्द आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जातात. जे लोक तुमच्या कठीण काळात सोडून गेले त्यांच्यावर लक्ष देऊ नका, पण जे तुमच्या सोबत उभे राहिले आणि जीवनात उजेड आणला त्यांचे महत्त्व कधी विसरू नका. जीवन तुला परीक्षा देईल तेव्हा एका हातात धैर्य आणि दुसऱ्या हातात संयम धरा. कोणतेही वादळ कायम टिकत नाही आणि तुझा अहंकार कायम नष्ट कर. तुझा अहंकार कायम तुझ्यापासून दूर ठेव. नम्रता तुला खऱ्या यशासाठी आणि दैवी कृपेसाठी पात्र बनवते. नम्रता तुला खऱ्या यशासाठी आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी पात्र बनवते. हे जीवन, हे आयुष्य, या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये काही गोष्टी आपल्याला न कळत घडून जातात. कुणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं कधीच काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामी महाराज सांगतात जर माझं नाव ओठाशी आलं तर घाबरू नकोस. कारण की या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये कायम स्वामी समर्थांच्या शब्दांनी प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनाला शांती दिलेली आहे. आज कधी पण आपल्याला थोडंफार विचलित वाटलं आणि स्वामींचं नाव आपल्या मनात आलं, स्वामींचे विचार आपल्या मनात आले, तर आपल्या मनाला बघा किती शांती मिळते. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मन स्थिर होते आणि जीवनात समाधानाचं झाड फुलतं. प्रत्येक वेळी जेव्हा मन अशांत होतं तेव्हा स्वामींच्या नावानं शांततेचं घर सापडतं. स्वामींच्या विचारांनी भरलेले जीवन म्हणजे निश्चिततेचा झरा, जो सतत वाहत राहतो. जो स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतो त्याचं आयुष्य नेहमी प्रकाशमान होतं. स्वामी समर्थांच्या उपदेशांनी जीवनाला नवीन दिशा आणि अर्थ प्राप्त होतं. पण नक्कीच तुला तुझ्या जीवनाला, तुझ्या आयुष्याला नवीन दिशा आणि अर्थ प्राप्त करून द्यायचा आहे. तर आजचे हे स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. तुझ्या कुटुंबामध्ये, घरामध्ये आनंदाचा कायम प्रवास राहील. तुझ्या कुटुंबामध्ये, तुझ्या घरामध्ये आनंदाचा कायम सहवास राहील. फक्त आज शेवटपर्यंत हे स्वामींचे विचार ऐकून बघ, कारण की या विचारांमध्ये कलियुगामध्ये भाग्यवंत ठरण्याचे रहस्य दडलेले आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांकडे, स्वामींच्या शब्दांकडे तर वळूयात, पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही आणि स्वामींनी ती वेळ येऊन सुद्धा दिलेली नाही. वेळेचा खेळ आहे, पण हे काळ आणि ही वेळ कदाचित सर्वांसाठी सामान्य नाहीये, कदाचित सर्वांसाठी एक सारखी नाहीये. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो. सध्याच्या काळाची गरज, सध्याच्या वेळेतील एक खरी परिस्थिती सांगतो. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं. आज त्या लोकांची परिस्थिती पाहताना, आज त्या लोकांची परिस्थिती बघताना, ती छोटी छोटी चिमुकली पोरं, आज त्यांचा दोष काय आहे? काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे. काही लोक अपंग आहेत, काही लोक अनाथ आहेत. वेळ आणि परिस्थिती त्यांच्यासोबत खेळ खेळत आहे. पण माणसाचे स्वरूप स्वामींनी का बनवलेले? माणसाला या जगामध्ये का आणलेले? कारण की माणसांमधील एक
सर्वात मोठा धर्म असतो तो म्हणजे माणुसकीचा. आणि कदाचित आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आनंद येईल. पण या व्यस्त जीवनामध्ये, या कलियुगामध्ये आज प्रत्येक माणूस व्यस्त झालेला आहे आपल्या आयुष्यामध्ये. आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभं राहणार कोण? आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालाय तर आज त्या लोकांचा विचार करणार कोण? हा महत्त्वाचा मुद्दा, हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. पण जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे थोडंफार आनंद का होईना, थोडंफार सुख सुद्धा मिळू शकतो. पण या महत्त्वाच्या मोहिमेला, या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली. सुमित्रा तुरुकमाने, कैलास भांबरे, ठाकर मॅडम, सुनीता पचकुडे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मुलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारची अपेक्षा राहिलेली नाहीये, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारची साथ राहिलेली नाहीये. आज स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. कष्ट करण्याची ताकद दिलेली आहे, चालण्यासाठी हात पाय दिलेले आहेत, आणि नक्कीच बुद्धीचा वापर करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे, हे जग बघण्यासाठी डोळे दिलेले आहेत. पण कदाचित आज त्या गरजू लोकांकडे या गोष्टींची सुद्धा हे नाहीये, या गोष्टींची सुद्धा त्यांच्याकडे पूर्णता नाही आहे. आज त्या लोकांना मदत करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभा राहणार कोण? म्हणून आज महत्त्वाचा मुद्दा तुला सांगत आहे. हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगत आहे. या महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तुला सांगत आहे. या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस, या महत्त्वाच्या टप्प्याला दुर्लक्ष करू नकोस. पण त्याचसोबत या महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी करावी? तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी यशस्वी ठरवू शकता, अगदी लाख मुलाचे सहकार्य करू शकता. माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवते. आज सर्वांनी एकजूट येऊन त्या लोकांना मदत करण्याची इच्छा ठेवली तर फुल ना फुलाची पाकळी आज प्रत्येक माणसामुळे त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद जाणार. आज त्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांना थोडं का होईना पण सुखाची प्राप्ती ही होणारच होणार. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, पण शेवटची विनंती हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे सहकार्य करू शकता. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. क्षणोक्षणी स्वामींचे विचार काही ना काहीतरी समजावून जाते, पण या क्षणापासून स्वामींचे विचार तुझे आयुष्य घडवून जाईल. या क्षणापासून स्वामींचे विचार हे तुझे आयुष्य बदलून जाईल. एक महत्त्वाचा मुद्दा तुला समजला, एक महत्त्वाचा टप्पा तुला समजला. क्षणोक्षणी काही ना काहीतरी स्वामींचे विचार शिकवून जातात, पण स्वामी समर्थांचे विचार आपल्याला संकटांमध्ये स्थिर राहून श्रद्धा आणि धैर्याने मार्गक्रमण करायला शिकवतात. स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून मनशांती, बुद्धी स्थिर आणि आत्मा समाधानी राहते. जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद स्वामी समर्थांच्या विचारांमुळे मिळते. स्वामी समर्थांचे उपदेश आत्मविश्वास वाढवतात आणि मनाला सकारात्मकतेची दिशा देतात. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून कार्यशीलता, संयम आणि श्रद्धेचा खरा अर्थ समजतो. त्यांच्या विचारांनी आत्मबल जागृत होते आणि निराशेवर विजय मिळवण्याची शक्ती मिळते. स्वामी समर्थांचे तत्वज्ञान जीवनातील अंधारात प्रकाश दाखवते. त्यांच्या प्रेरणेने भक्ती आणि कर्तव्य यांचा समतोल राखण्याची प्रेरणा मिळते. स्वामी समर्थांचे विचार भीती नष्ट करून आशेचे दीप प्रज्वलित करतात. त्यांच्या वचनांतून साधेपणा, नम्रता आणि सत्याची अनुभूती होते. स्वामी समर्थांचे विचार आत्मशांती मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग दर्शवतात. त्यांच्या शिकवणींनी मानवी जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते. स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून निस्वार्थ सेवा आणि प्रेमाचे महत्त्व कळते. त्यांच्या विचारांमुळे
शब्दांमुळे मनातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता ऊर्जा जागृत होते. स्वामी समर्थांचे तत्वज्ञान प्रत्येक भक्ताच्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तन घडवते. त्यांच्या जीवनांची, त्यांच्या वचनांची काही अशी गोष्टी आहेत, असे काही विचार आहेत जे विचार आपले आयुष्य संपूर्णतः बदलू शकते. त्यांच्या वचनांनी माणूस कर्ममार्गावर दृढ राहून यश आणि शांती प्राप्त करतो. स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून जीवनातील भक्ती, श्रद्धा आणि आत्मबलाची नवीन ऊर्जा मिळते. या आयुष्यामध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जे एका झटक्यात तुला सांगितले ते आता काही क्षणामध्ये अगदी सोप्या शब्दांमध्ये तुला समजावून सांगणार. स्वामी समर्थांचे हे विचार, स्वामी समर्थांचे हे शब्द तुझ्या आयुष्यातील कोणत्याही दुःखांना दूर करू शकते, तुझ्या आयुष्यातील सर्व कष्टांना नष्ट करू शकते, सर्व मेहनतींना योग्य ते फळ देऊ शकते. आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये खचलेला आहे. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये काही लोक व्यसनामध्ये अडकलेली आहेत, काही लोक नात्यांमध्ये अडकलेली आहेत, काही लोक स्वतःमध्ये अडकलेली आहेत, तर काही लोक प्रेमामध्ये अडकलेली आहेत, तर काही लोक स्वतःच्या दुःखामध्ये अडकलेली आहेत, तर काही लोक बऱ्याच काही संकटांमध्ये अडकलेली आहेत. या मोहमायेच्या दुनियेमध्ये मोहमाया फक्त समजून घे, कारण की ही मोहमायेची दुनिया समजली तर त्या मोहमायेमध्ये कधी अडकणार नाही. स्वामी समर्थांच्या शब्दांमध्ये तेवढी ताकद आहे, ज्या स्वामी समर्थांच्या शब्दांनी आज प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये बदल घडवलेला आहे, प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणलेला आहे. आज ते स्वामी समर्थांचे शब्द, आज ते स्वामी समर्थांचे विचार तुझं आयुष्य संपूर्णतः बदलण्याची ताकद ठेवते. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. या जीवनामध्ये कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत नाहीये, या गोष्टींवरती जास्त लक्ष देऊ नकोस, कारण की वेळेचा खेळ आहे. चांगली वेळ असल्यावरती आपल्या सगळेजण आपल्या सोबत असतील, पण वाईट वेळेमध्ये त्यातले मोजकेच लोक आपल्या सोबत असतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि म्हणूनच तुला सांगतो, इतरांच्या वाईट वेळेमध्ये त्याची चांगली वेळ बनून जा, पण इतरांच्या वाईट वेळेमध्ये साथ सोडू नकोस, कारण की या जीवनामध्ये त्या गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या जातात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात. आणि नक्कीच आता स्वामींच्या विचारांकडे वळूयात, स्वामींच्या शब्दांकडे वळूयात. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या जीवनामध्ये जर नक्कीच तुला काही ना काहीतरी करायचं असेल, या जीवनामध्ये स्वतःची इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर चांगले मार्गदर्शन हे दुर्लक्ष करून कधी चालणार नाही. या जीवनामध्ये मोहमायेची दुनियेमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्याला अडकवून ठेवतात. खूप सारे असे मुद्दे आहेत, जे मुद्दे आपल्याला अडकवून ठेवतात. ते म्हणजे मोह म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, पद, पैसा किंवा भावनेबद्दल निर्माण होणारी अति आसक्ती. ही आसक्ती मनाला बांधून ठेवते आणि योग्य अयोग्य ह्याचा विवेक हरवते. मोक्ष म्हणजे मुक्ती मनाची, अहंकाराची आणि आसक्तीची. पण मोह माणसाला या मुक्तीपासून दूर नेतो. मोहाच्या आहारी गेल्यावरती निर्णय चुकतात, मूल्ये ढासळतात आणि शेवटी अधपतन होते. म्हणून जीवनात प्रगती आणि आत्मिक उन्नती ही हवी असेल तर मोहावर नियंत्रण ठेवणे हे आवश्यक आहे. आणि नक्कीच यावरूनच आपल्या एका स्वामी भक्ताची कथा सांगतो. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा, त्यामुळे तुला पूर्ण समजून जाईल. एका गावात एक साधू राहत होता. त्याचा एक शिष्य होता, खूप बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा. साधू नेहमी त्याला सांगायचा, मोह हा साखळी आहे, तो सोन्याचा असला तरी बांधतोच. एके दिवशी शिष्याला रस्त्यात एक सोन्याची साखळी सापडते. त्याने विचार केला, हे ठेवले तर माझं काही वाईट नाही, मी तर साधाच आहे. पण हळूहळू त्याला लक्ष साधूतून कमी होऊ लागलं. तो सतत त्या साखळीची काळजी करू लागला. कुणी पाहिलं तर, चोरी झाली तर, हरवली तर. एक दिवस साधूने विचारलं, तू इतका अस्वस्थ का आहेस? शिष्य म्हणाला, गुरुजी, मी काहीच चुकीचं केलं नाही, पण मन शांत नाही. साधू हसून म्हणाला, साखळी तू घातली नाहीस, पण साखळीने तुला बांधलं आहे. हे ऐकून शिष्याने ती साखळी नदीत फेकून दिली. त्या क्षणी त्याला पुन्हा शांतता मिळाली. तात्पर्य एकच होतं, मोह हा वस्तूचा नसतो, तो मनाचा असतो, जो आपल्याला बांधून ठेवतो. ते सोडल्याशिवाय खरा आनंद आणि मुक्ती मिळत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या गरजा पूर्ण करा, पण त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका.
त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. आज जे काही आपल्याकडे आहे कदाचित त्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधान मानलं पाहिजे आणि समाधान मानल्यानंतरच आपल्याला कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहे. आज बराच वेळ काढून ये, कारण की आज स्वामी समर्थांचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. आणि जर आज तू वेळ दिला नाहीस तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार, योग्य निर्णय किंवा पश्चाताप याचा फारसा उपयोग होत नाही. जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस त्या पिकांचा पुन्हा जिवंत करू शकत नाही, जसंच नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस आणि त्या पिकांना पुन्हा जिवंत करू शकत नाही, तसंच संधी निघून गेल्यानंतर केलेला विचार परिस्थिती बदलू शकत नाही. जीवनात वेळेचं महत्त्व फार मोठं आहे. योग्य क्षणी घेतलेला निर्णय यश देतो, पण उशिरा घेतलेला निर्णय कायम खंत देतो. म्हणून विचार, कृती आणि निर्णय हे वेळेवरच झालं पाहिजे. एक सारांश तुला सांगतो, मानवी जीवनात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रत्येक संधी, प्रत्येक नातं, प्रत्येक काम याला योग्य वेळ असते. जेव्हा आपण आळस, भीती किंवा दुर्लक्षामुळे योग्य वेळी कृती करत नाही, तेव्हा नंतर पश्चाताप करून काही साध्य होत नाही. उशिरा आलेला शहाणपणा, उशिरा केलेली माफी, उशिरा घेतलेला निर्णय हे सर्व व्यर्थ ठरतात, कारण त्या वेळीची किंमत संपलेली असते. जसे जळालेल्या पिकांवर पडलेला पाऊस शेतकऱ्याला उपयोगी पडत नाही, तसेच वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार जीवनात फारसा बदल घडवू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांची किंमत ओळखून योग्य वेळ आणि योग्य कृती करणे हे यश आणि समाधानाचे रहस्य आहे. आणि त्यातल्या त्यात आपला एका शेतकरी, स्वामी भक्ताची कथा तुला सांगतो. एका गावात रामू नावाचा शेतकरी होता. तो मेहनती होता, पण त्या मुलाचं गणू आळशी आणि बेफिकीर होता. त्याचा मुलगा गणू आळशी आणि बेफिकीर होता. एक वर्षी उन्हाळा फार कडक पडला. रामूने गणूला सांगितलं, बाळा विहिरीत पाणी आत्ताच शेतात सोडूयात. बाळा विहिरीत पाणी आहे, आत्ताच शेतात सोडूयात. पिकांना पाणी मिळालं नाही तर ती जळतील. गणू म्हणाला, उद्या करूया ना बाबा, उद्या करूया ना बाबा, आज खूप थकलो आहे. असं करत करत काही दिवस गेले. उष्णतेने पिके कोमजली आणि अखेर जळून गेली. काही दिवसांनी मुसळधार पाऊस पडला. गणू आनंदाने म्हणाला, बाबा आता तर सगळं ठीक होईल. रामू दुःखीपणे म्हणाला, बाळा हा पाऊस आता व्यर्थ आहे. वेळ निघून गेली. ज्यावेळी पाणी हवं होतं त्यावेळी आपण दिलं नाही. आता पीक परत येणार नाही. त्या दिवशी गणूला वेळेचं महत्त्व समजलं. योग्य वेळी केलेली कृती फळ देते. उशिरा आलेला विचार आणि उशिरा मिळवलेली मदत दोन्ही निरुपयोगी ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. आज तुझ्याकडे वेळ आहे, त्या वेळेचं नक्कीच चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर कर. आज स्वतःसाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या कामासाठी वेळ दे. आज नक्कीच क्षमतेसाठी वेळ दे. या जीवनामध्ये बघ, मग कधी कोणासमोर तुला हात पसरावायला लागणार नाही. आणि स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही सांगून जातात. स्वामी समर्थांचे शब्द असं बरंच काही सांगून जातात. आज ज्या गोष्टी आपल्याकडून घडलेल्या आहेत, आपण त्या गोष्टींची माफी मागतो, पण आज आपलं भविष्य आपल्या हातात आहे. त्या गोष्टी तुला सुधारायच्या आहेत, तर नक्कीच आज तुझ्या जीवनामध्ये तुला स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या नक्कीच नतमस्तकामध्ये ठेवायला लागतील. स्वामी समर्थांचे विचार हे कायम तुझ्या मनामध्ये ठेवायला लागतील, कारण की भूतकाळ हा आधीच घडून गेलेला असतो. त्यातील चुका, अपयश, चुकीचे निर्णय आणि गमावलेल्या संध्या हे आपण परत जाऊन बदलू शकत नाही. कितीही पश्चाताप केला तरी कालचा दिवस परत येणार नाही, परंतु वर्तमान काळ आपल्या हातात असतो. आज आपण घेतलेले निर्णय, केलेली मेहनत, शिकवलेले धडे आणि बदललेली सवय हे सर्व आपल्या भविष्याला आकार देतात. भूतकाळ आपल्याला शिकवतो, पण भविष्य घडवण्याची ताकद वर्तमानात असते. म्हणून भूतकाळावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकून आज मेहनत करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला चुका, अपयश आणि अडचणी येतात. अनेकदा माणूस भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून पडतो. मी तेव्हा असं केलं असतं तर, मी ती संधी गमावली नसती तर, अशा विचारांनी तो स्वतःलाच त्रास देतो. पण सत्य हे आहे की भूतकाळ हा बदलता येत नाही. तो फक्त
अनुभव आणि शिकवण देतो. जर आपण त्या अनुभवांमधून धडा घेतला आणि वर्तमानात सकारात्मक बदल केले तर भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकते. आजची मेहनत, आजचा संघर्ष, आजची चिकाटी हेच आपल्या उद्याच्या पैशांचे बीज आहे. कालच्या चुका आपल्याला थांबवण्यासाठी नसतात तर अधिक शहाणपणेमुळे पुढे जाण्यासाठी असतात. म्हणून भूतकाळावरती खंत करण्याऐवजी वर्तमानात कृती करा, कारण आज घेतलेला योग्य निर्णयच उद्याचे सुंदर भविष्य घडवते. आणि नक्कीच एका अमोल स्वामी भक्ताचं, एक छोटंसं स्वामी भक्त आहे, त्याचा अनुभव सांगतो, त्याच्या आयुष्यामधील घडलेला चमत्कार सांगतो. अनुभव नावाचा स्वामी भक्त होता. तो अभ्यासात फारसा लक्ष देत नसे. मित्रांसोबत वेळ घालवणे, मोबाईल वापरणे यामध्ये त्याचा वेळ जायचा. 12वीच्या परीक्षेत तो नापास झाला. त्याला खूप वाईट वाटलं. तो सतत म्हणत होता, जर मी आधी अभ्यास केला असता तर आज हे झालं नसतं. काही दिवसात तो निराश झाला. पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला शांतपणे सांगितलं, बाळ, काल बदलता येत नाही, पण आजपासून तू बदलू शकतोस. ही गोष्ट अमोलच्या मनाला लागली. त्याने ठरवलं, आता भूतकाळावर रडायचं नाही. त्याने रोज नियोजन करून अभ्यास सुरू केला, मोबाईल बाजूला ठेवला, वेळेचे व्यवस्थापन केले आणि मेहनत घेतली. पुढच्या वर्षी तो चांगल्या गुणांनी पास झाला. पुढे शिक्षण पूर्ण करून तो सरकारी अधिकारी झाला. या कार्यक्रमात त्याने सांगितलं, मी माझा भूतकाळ बदलू शकलो नाही, पण आज मेहनत करून मी माझं भविष्य नक्की बदलू शकलो. भूतकाळ आपल्याला थांबवण्यासाठी नसतो तर शिकवण्यासाठी असतो. भविष्य आपल्या हातात असतं, पण आज जे आपण करतोय त्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. त्या गोष्टींवरती कुठेतरी आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायला हवं. आज ज्या गोष्टी तू करतोयस ना, त्या गोष्टी तुझं भविष्य आहे. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांचा नक्कीच विचार करून काहीच उपयोग नाहीये. नक्कीच स्वामी समर्थ सांगतात, आज ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. त्या गोष्टी तुला अनुभव देऊन जातील आणि अनुभवातूनच तर माणूस हा योग्य बनतो. अनुभवातूनच हा माणूस तर हा श्रेष्ठ बनतो. आणि तो अनुभव तुला मिळालेला आहे तर नक्कीच त्या अनुभवाला लक्षात घेऊन तुझ्या आयुष्यामध्ये पुढच्या पाऊल वाटा चालव आणि तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत केली तर कधी आपल्याला ती वेळ बघायला मिळणार नाही. ज्या वेळेची आपण इच्छा करतो, ज्या वेळेची आपण अपेक्षा ठेवतो, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण त्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये एक सर्वात कडू सत्य हेच लपलेलं आहे की माणूस हा कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. आणि माणुसकीसारखा धर्म हा हळूहळू नष्ट होत चाललेला आहे. या योगालाच म्हणतात ना, कलियुग चालू झालेला आहे. तर नक्की स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा. येणारा दिवस आणि येणारी वेळ ही तुमचीच असेल. फक्त एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत. समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्या संपत नाहीत. आपण त्यांना टाळतो, पण त्या आपल्या समोरच उभ्या राहतात. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. अनेकदा अडचणी आपल्याला जाग करतात, आपली चूक दाखवतात आणि बदलण्याची प्रेरणा देतात. राग आल्यावरती थोडं थांबलं, क्षणिक रागामुळे थोडं नुकसान होऊ शकतं. जर आपण थोडं संयम ठेवला, विचार केला तर अनेक वाद टळू शकतात. चूक झाल्यावर थोडं नमलं, अहंकार सोडून चूक मान्य केली, माफी मागितली तर नाते संबंध टिकतात आणि मनही शांत राहते. भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमानातील मेहनत आपले भविष्य बदलता येतं. वर्तमानातल्या मेहनतीने आपले भविष्य बदलता येतं. काल गेलेला असतो, त्याबद्दल पश्चाताप करून उपयोग नाही. पण आजचा प्रयत्न उद्याचा मार्ग उजळू शकतो. जीवनात संकटे ही खूप आहेत.
जीवनात संकटे ही खूप आहेत, त्यांना टाळून दुर्लक्ष करून किंवा भीतीपोटी डोळे बंद करून आपण काहीही साध्य करू शकत नाही. उलट संकटेच आपल्याला धडे देतात आणि पश्चाताप बनवतात आणि आपल्याला पश्चाताप करायला लावतात आणि योग्य दिशेने चालायला शिकवतात. ते म्हणजे आपल्याला संकटे, जर त्या संकटांना योग्य वेळेवरती आपण समजून घेतले, राग, अहंकार, हट्ट हे अनेक समस्या निर्माण करतात. पण संयमता, नम्रता आणि नक्कीच आत्मपरीक्षण हे त्याचे उपाय आहेत. भूतकाळातील चुका आपल्याला शिकवण देण्यासाठी असतात, शिकवण्यासाठी असतात आणि शिक्षा देण्यासाठी नसतात. त्या बदलात येत नाहीत, त्या बदलता येत नाहीत. पण त्यातून शिकून वर्तमानात योग्य कृती केल्यास उज्ज्वल भविष्य घडवता येते. म्हणूनच आयुष्यात धैर्याने संकटांना सामोरे जाणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि चूक मान्य करून सुधारणा करणे, यातच खरे आयुष्य लपलेले आहे. यातच खरे यश आणि समाधान दडलेले आहे. आणि याच गोष्टीच्या मुद्द्यावरून आपले एक स्वतः स्वामीच्या भक्ताचा अनुभव तुला सांगतो. आपल्या स्वामी भक्ताचा अनुभव तुला सांगतो. राहुल नावाचा एक स्वामी भक्त होता, जो बऱ्याच वेळापासून स्वामींची भक्ती करत होता. लहानपणापासून स्वामींची भक्ती करत होता, पण तो आता तरुण वयात आला होता. तो हुशार होता, पण खूप चिडखोर आणि हट्टी होता. कॉलेजमध्ये एकदा त्याच्या मित्राने त्याला एका प्रोजेक्टबद्दल सूचना दिली. राहुलला ते आवडलं नाही. रागाच्या भरात त्याने मित्राशी वाद घातला आणि मैत्री तुटली. काही दिवसांनी प्रोजेक्ट सादर करण्याची वेळ आली. राहुलने मित्राची सूचना नाकारली होती, त्यामुळे त्याला त्या प्रोजेक्टमध्ये मोठी चूक राहिली. शिक्षकाने त्याला कमी गुण दिले. त्या दिवशी त्याला जाणवलं, रागात घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. तो खूप खिन्न झाला. यावेळेस त्याने डोळे बंद करून परिस्थिती टाळली. त्याने मित्राकडे जाऊन नम्रपणे माफी मागितली. मित्राने मोठ्या मनाने त्याला माफ केलं. पुढील वेळी दोघांनी मिळून काम केलं आणि उत्कृष्ट यश मिळवले. राहुलला एक गोष्ट समजली, संकट टाळून नाहीशी होत नाहीत, त्यांना सामोरे गेल्यावरच मार्ग सापडतो. रागावर नियंत्रण ठेवलं आणि चूक मान्य केली तर नातीही टिकतात आणि यशही मिळतं. भूतकाळातील चुकीने त्याला धडा दिला, पण आजच्या मेहनतीने त्याने आपले भविष्य उजळवले. म्हणून सातत्याने एक गोष्ट सांगत राहतो, संकटांना सामोरे जा, रागांवर संयम ठेवा, चूक मान्य करा आणि आज मेहनत करा, भविष्य आपोआप उजळेल. या जीवनामध्ये काही गोष्टी तुला शिकवतात तर काही गोष्टी तुला ठरवतात, काही गोष्टी घडवतात तर काही गोष्टी बिघडवतात. तुझ्या हातात आहे तुला काय करायचं आहे, तुला काय करायचं आहे हे तुझ्या हातात आहे. आज स्वतः स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवून आणतील. रोज स्वामींचे विचार ऐकतोस, रोज स्वामींचे संदेश ऐकतोस, पण आजचे हे स्वामींचे विचार जवळपास तुझ्या आयुष्यातील दुःखांना, संकटांना तरी दूर करतील, तुझ्या मनातील शंकांना तरी दूर करतील. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कर्म हा जीवनाचा पाया आहे. या जगात कोणतीही गोष्ट कर्माशिवाय मिळत नाही. आजच्या काळात माणूस खूप वेगाने धावत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत तो काहीतरी मिळवण्यासाठी झटत आहे. पैसा, प्रतिष्ठा, नाव, प्रसिद्धी, मोठं घर, मोठी गाडी, यासाठी तो आयुष्यभर धावत राहतो. पण या धावपळीत तो स्वतःला विसरून जातो. तो आनंद शोधण्यासाठी बाहेर फिरतो, पण आनंद हा बाहेर नसून आपल्या मनामध्ये आहे हे विसरतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही जर मनः शांती नसेल तर त्याची संपत्ती त्याला आनंद देऊ शकत नाही. आणि ज्याच्याकडे कमी आहे पण समाधान आहे, तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. या जगात कोणतीही गोष्ट कर्माशिवाय मिळत नाही. म्हटलं होतं ना मी तुम्हाला, कर्म हा जीवनाचा पाया आहे. झाडाला फळ यायचे असेल तर आधी बी पेरावी लागते. नदीला समुद्र गाठायचा असेल तर तिला सतत वहावं लागतं. त्याचप्रमाणे माणसालाही यश हवं असेल तर त्याला कर्म करावेच लागतात. परंतु आज बहुतेक लोक कर्मापेक्षा फळावर जास्त केंद्रित करतात. फळावर जास्त लक्ष केंद्रित करतात. ते काम सुरू करण्यापूर्वीच विचार करतात की मला काय मिळणार, लोक माझी स्तुती करतील का, मला यश मिळेल का. पण खरे यश त्यालाच मिळते जो फक्त कर्मावर विश्वास ठेवतो. कारण आपल्या हातात असते कर्म आपल्या हातात असते, पण त्याचे फळ आपल्या हातात नसते. आपल्या जीवनात सर्वात मोठे
दुःख. आपल्या जीवनात सर्वात मोठे दुःख अनेकदा परिस्थितीमुळे नसते तर अपेक्षांमुळे असते. आपण एखाद्याला मदत करतो आणि अपेक्षा ठेवतो की तोही आपल्याला मदत करेल. आपण कोणावर प्रेम करतो आणि अपेक्षा ठेवतो की तोही आपल्याला तितकंच प्रेम करेल. आपण मेहनत करतो आणि लगेच यश मिळावं अशी अपेक्षा ठेवतो. पण जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा मन दुःखी होतं. म्हणूनच जीवनात कर्म करा पण अपेक्षेच्या साखळीत स्वतःला अडकवू नका. कारण अपेक्षा जितक्या कमी तितकीच मनाला शांती जास्त. स्वामी समर्थांचे विचार ही शिकवण तुला सातत्याने शिकवत राहणार. या क्षणापासून आणि या वेळेपासून आज तू सगळ्यांचं चांगलं केलंस पण तुझ्यासोबत वाईट घडतंय आणि आज तुझ्या प्रत्येक त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी समर्थांचे हे विचार देणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की संकटे ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीच संकटे आल्या नाहीत. या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीही संकटे आणि अडचणी कधीच आल्या नाहीत. ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी मोठे स्वप्न पूर्ण केली, त्यांनाही संघर्ष करावा लागला होता. संकटे माणसाला तोडण्यासाठी येत नाहीत, ती त्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. जसा हिरा घासल्याशिवाय चमकत नाही तसेच माणूस संकटाशिवाय घडत नाही. जेव्हा जीवनात अंधार येतो तेव्हा अनेक लोक हार मानतात. पण ज्यांना विश्वास असतो की प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते तेच पुढे जातात आणि यश मिळवतात. भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक लोकांकडे क्षमता असते, बुद्धी असते, मेहनत करण्याची तयारी असते पण ते पुढे जाऊ शकत नाही कारण ते घाबरतात. लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर काय होईल, माझ्याकडून जमले नाही तर काय होईल, या विचारांमुळे ते सुरुवातच करत नाहीत. पण लक्षात ठेवा, धैर्य म्हणजे भीती नसणे नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला भीती वाटली होती पण त्यांनी त्या भीतीपेक्षा आपल्या ध्येयाला मोठे मानले. वेळ हे जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्टी आहे. त्यांनी वेळेवरती वेळेची किंमत केली तर वेळेने वेळ आल्यावरती त्यांची वेळ अशी बदलली की त्यांना त्यांच्या वेळेवरती गर्व नाही तर त्यांना त्यांच्या वेळेवरती अभिमान व्हायला लागला. पैसा हरवला तरी पुन्हा मिळू शकतो पण गेलेले वेळ कधीच परत येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आदर करा. आज तुम्ही जे करता त्यावर तुमचे उद्याचे जीवन अवलंबून असते. वेळ वाया घालवणारा माणूस आयुष्य वाया घालवतो आणि वेळेची किंमत ओळखणारा माणूस स्वतःचे भविष्य घडवतो आणि वेळेची किंमत ओळखणारा माणूस स्वतःचे भविष्य घडवतो. मनावर नियंत्रण ठेवणे हे जीवनातील सर्वात मोठी कला आहे. बाहेरच्या जगाला जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनाला जिंकावे लागते. कारण मनच आपल्याला उभे करते आणि मनच आपल्याला खाली खेचते. नकारात्मक विचार, मत्सर, राग, द्वेष आणि चिंता हे मनाला कमकुवत करतात तर सकारात्मक विचार, श्रद्धा, आत्मविश्वास आणि संयम हे मनाला शक्ती देतात. म्हणून रोज स्वतःला चांगले विचार द्या, चांगले पुस्तक वाचा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जीवनात स्वाभिमान आणि नम्रता यांचे संतुलन असणे खूप आवश्यक आहे. स्वाभिमान नसलेला माणूस स्वतःची किंमत विसरतो आणि नम्रता नसलेला माणूस इतरांची किंमत विसरतो. म्हणून स्वतःचा सन्मान करा पण अहंकार बाळगू नका. कारण झाडावर जितकी फळे जास्त येतात तितकीच ते अधिक खाली झुकते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवन हे कितीही वर्षे जगलात यावर मोजले जात नाही. जीवन हे किती वर्षे जगलात यावर मोजले जात नाही, ते कसे जगलात यावर मोजले जाते. ते कसे जगलात यावर मोजले जाते. तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचं नाही तर तुमच्या जाण्यानंतर किती लोक तुमची आठवण काढतील हे महत्त्वाचं आहे. म्हणून असे जगा की तुमच्या कर्मांमुळे लोकांच्या जीवनात प्रकाश पडेल आणि संकटे येतील, अपयश येईल, लोक टीका करतीलच, काही जण साथ सोडतील पण तुम्ही स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण या जगात तुमचे आयुष्य बदलण्याची
सर्वात मोठी शक्ती कोणाकडे असेल तर ती फक्त तुझ्याकडे आहे. फक्त तुझ्या विचारांमध्ये, तुझ्या कर्मांमध्ये, तुझ्या अढळ विश्वासामध्ये. आज स्वामींचे विचार लक्षात ठेव. आज स्वामींचे शब्द तुझ्या मनामध्ये लक्षात ठेव. आज शेवटपर्यंत हे स्वामींचे विचार ऐकून बघ. कदाचित त्या गोष्टींचा एक फरक तुला नक्कीच जाणवणार की स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे जीवन कसे बदलतात, हे आयुष्य कसे घडवतात. आणि नक्कीच स्वामी प्रत्येकाला हे शिकवण द्यायचे की माणसाने आपल्या विचारांवरती लक्ष ठेवावा, माणसाने आपल्या दृष्टिकोनावर लक्ष ठेवा, माणसाने आपल्या विचारांवरती, आपल्या कर्मांवरती लक्ष ठेवावा. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या विचारांची ताकद खूप मोठी असते. जर आपल्या मनात सकारात्मक, जर आपल्या मनात चांगले विचार, आशावादी विचार असतील तर कितीही अडचणी, कितीही टीका, अपयश किंवा वाईट परिस्थिती आली तरी ती आपल्याला पूर्णपणे तोडू शकत नाही. जसं एखाद्या मजबूत झाडाला वारा हलवू शकतो पण उपटू शकत नाही, तसंच सकारात्मक विचार आपल्याला गंभीर ठेवतात. उलट जर मनात सतत नकारात्मक विचार, भीती, शंका, राग, द्वेष, निराशा भरलेली असतील तर बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण समस्या परिस्थितीत नसते, ती आपल्या विचारात असते. समस्या परिस्थितीत नसते, ती आपल्या विचारात असते. आणि आपले विचार हे खूप महत्त्वाचे आहे. एक उदाहरण तुला सांगतो, एका स्वामी भक्तांचे उदाहरण तुला सांगतो. दोन व्यक्तींना सारखीच अडचण आली. पहिली व्यक्ती म्हणते ही अडचण आहे पण मार्ग नक्कीच काढेन. दुसरी व्यक्ती म्हणते माझं काहीच होणार नाही. पहिली व्यक्ती प्रयत्न करत राहते आणि शेवटी यशस्वी होते. दुसरी व्यक्ती प्रयत्नच करत नाही म्हणून ती तिथेच अडकून राहते. म्हणजे विचारच आपले भविष्य घडवतात. यातून आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी शिकवण तर मिळतेच ना. आपलं आयुष्य बदलायचं असेल तर आधी विचार बदलले पाहिजेत. सकारात्मक विचार हे आपले खरे संरक्षण आहे आणि नकारात्मक विचार हे आपले सर्वात मोठे शत्रू आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी मनात आशा, आत्मविश्वास आणि चांगुलपणा ठेवला तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संकट आल्यावरती आपल्याला समजतो आपल्यासोबत कोण आहे आणि कोण नाहीये. आज जर तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझ्यासोबत कोणी नसेल तर हताश होऊ नकोस, तर निराश होऊ नकोस. कारण की आज ज्यांनी वाईट वेळेमध्ये साथ सोडलेली आहे नक्कीच त्यांना त्यांच्या कर्मांची फळं तर मिळतीलच. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्याकडून कपटी लोक आणि तुझ्यासोबत तुझ्या वाईट वेळेमध्ये तुला कुठे ना कुठेतरी कपट करून, तुझ्यासोबत कुठे ना कुठेतरी वाईट करून जी पळून जाणार होती ती आधीच निघून गेली. म्हणजे एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या गोष्टी घडतात त्या तुझ्या हितासाठी, ज्या गोष्टी घडतात त्या तुझ्या भवितव्यासाठी. म्हणून प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे ही तुझी गरज आहे. प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे आणि स्वीकार करून त्या गोष्टी नक्कीच कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टींची अंमलबजावणी करणे हे तुझे कार्य आहे, हे तुझे कर्म आहे. नक्कीच स्वामी समर्थांचे विचार एवढंच सांगत नाही, आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्याला कधी ना कधीतरी मिळतातच. कर्म म्हणजे फक्त मोठी कामे नाहीत तर आपल्याला रोजच्या वागण्या बोलण्यातूनही कर्म घडत असते. आपण कोणाशी प्रेमाने, आदराने वागलो तर त्यातून आपल्याला आशीर्वाद मिळतो. आणि जर आपण कोणाला दुखावलं, त्रास दिलं किंवा अन्याय केला तर त्यातून त्या व्यक्तीचा तळतळाट, मनातून निघालेली वेदना आणि शापासारखी भावना निर्माण होते. या दोन्ही गोष्टी कधीही वाया जात नाहीत. चांगल्या कर्मांचे फळ आणि वाईट कर्मांचे फळ हे आयुष्यात परत येतच येतं. उदाहरणार्थ एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली तर त्या व्यक्तीच्या मनापासून आशीर्वाद आपल्याला पुढे कधी ना कधीतरी उपयोगी पडतो. पण जर एखाद्याला जाणून बुजून त्रास दिला, त्याचा अपमान केला तर त्यातून निर्माण झालेली वेदना आपल्याला भविष्यात अडचणींच्या स्वरूपाच्या रूपाने भोगावी लागते. आपण प्रत्येक कृती करण्याआधी विचार करावा, कारण शब्द आणि वागणूक यांचा परिणाम खोलवर होत असतो. चांगले कर्म करा, प्रामाणिक राहा, इतरांना मदत करा, कारण शेवटी आपले कर्मच आपले भाग्य घडवते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या कर्मांना खूप महत्त्वाचे मान. या जीवनामध्ये कोणी तुला नक्कीच
कुठे ना कुठेतरी साथ सोडेल, कोणी तुझ्या सोबत उभा राहील, कोणी तुझ्या सोबत उभा नाही, या गोष्टींवरती लक्ष देऊ नकोस. कारण की ज्या लोकांना जायचं आहे ते जातीलच, ज्या लोकांना राहायचं आहे ते राहतीलच. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःचा आत्मविश्वास कधी कमी होऊन देऊ नकोस. आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या विचारांपासून होते. आपण मनात जे विचार ठेवतो तेच पुढे शब्दाच्या रूपाने बाहेर येतात. आपण कसे बोलतो यावरून आपली वृत्ती दिसते, ते शब्दच पुढे आपल्या कृतीमध्ये बदलतात. आपण वारंवार ज्या प्रकारची कृती करतो त्या आपल्या सवयी बनतात. सवयींमधून आपले चारित्र्य घडते आणि शेवटी आपल्या चारित्र्याचे आपले भविष्य ठरते. आपल्या चारित्र्यानेच आपले भविष्य ठरते. म्हणून प्रत्येक गोष्टीची सुरुवात विचारांपासून होते आणि स्वामी समर्थांचे तेच अनमोल विचार, स्वामी समर्थांचे तेच जीवन बदलणारे विचार तू आता ऐकत आहेस. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या मनात मी प्रामाणिक राहीन असा विचार असेल तर तो प्रामाणिक बोलतो, प्रामाणिक कृती करतो आणि हळूहळू प्रामाणिकपणा त्याच्या स्वभावाचा भाग बनतो. त्यातून त्याचे चांगले चारित्र्य तयार होते आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. या उलट जर मनात नकारात्मक किंवा स्वार्थी विचार असतील तर शब्द आणि कृतीही तशाच होतात आणि त्यामुळे चारित्र्यही तसेच बनते. नक्कीच आपलं चारित्र्य आणि आपलं स्वार्थ आणि परोपकार, जे लोक फक्त स्वतःचा विचार करतात ते कदाचित थोड्या काळासाठी पुढे जातील, पण त्यांची प्रगती टिकून राहत नाही. कारण समाजात एकट्याने कोणीही मोठे होत नाही. पण जी लोक इतरांचा विचार करतात, सहकार्य करतात, मदत करतात, त्यांना लोकांचा पाठिंबा मिळतो. त्यामुळे त्याची प्रगती स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारी असते. चांगले भविष्य हवे असेल तर चांगले विचार करा. बोलण्यापूर्वी आणि कृती करण्यापूर्वी विचार करा. चांगल्या सवयी आणि चांगले चारित्र्य तयार करण्यासाठी नक्कीच भर द्या. फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी सुद्धा विचार करा. थोडक्यात आपले विचारच आपले भाग्य घडवतात. म्हणून सकारात्मक, प्रामाणिक आणि इतरांच्या भल्याचे विचार करणारे बना. कारण खरे यश तेच असते जे स्वतः सोबत इतरांनाही आनंद देते. आनंद देते. आज तुझ्या आयुष्यातला दीर्घकाळ निघून गेलेला आहे. आज तुझ्या आयुष्यातला बराच वेळ निघून गेलेला आहे या गोष्टी समजण्यात की आज माझ्यासोबत कोण आहे, आज माझ्या आयुष्यामध्ये काय आहे. पण या गोष्टी कधीच समजून घेऊ नकोस. आज जे काही मिळतंय त्या गोष्टींमध्ये समाधानी राहा. कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी घडतील ज्या गोष्टी तुला हव्या आहेत. विश्वास ठेवून शेवटपर्यंत ऐकून बघ. अतिशय हे सुंदर विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा भर घालतील. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल
तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगले काम केलेस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका, असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे.
फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही, आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्वाचे असतील. आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव की सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आत्ताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो, पण कायम लक्षात ठेव ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर हा तुझ्या सोबतच उभा राहणार आहे. परमेश्वर कधीच कोणाची साथ सोडत नाही, तुम्ही स्वतःची साथ कधी सोडू नका. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करत असशील तेवढा विश्वास एकदा स्वतःवरती कर. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवत असशील तेवढा विश्वास एकदा परमेश्वरावरती कर. नक्कीच एक असा मार्ग निघेल जो मार्ग तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल. माणूस कितीही अंधारात खचून गेला असेल, माणूस कितीही दुःखात गेला असेल, माणूस कितीही अडचणीत अडकला असेल, तेव्हा तो माणूस फक्त परमेश्वराला बोलवतो, तेव्हा तो माणूस फक्त स्वामींना बोलवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपण त्यांना बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो, त्या मार्गावरती चालत राहायचं असतं. मार्ग असं दाखवतो जे आपल्याला न कळत समजत नाही, पण आपण त्याच मार्गावरती जात असतो आणि येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला त्या मार्गातून, त्या अडचणीतून, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढते. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्य हा वेळेवरती डिपेंड आहे. आयुष्य हा वेळेवरती आपल्याला सर्व काही सांगून जातो. आज आपली वेळ खराब आहे, आज आपली वेळ खराब आहे, बरंच वेळ लागला आपल्याला आपलं आयुष्य बनवायला, तरी सुद्धा आपली वेळ खराब आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. खचून कधीही चालणार नाही या आयुष्यामध्ये. वेळेवरती विश्वास ठेव, कारण की वेळ हे सर्व काही ठरवतो. संयम हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. जर आयुष्यामध्ये तुला संयम ठेवता येत असेल, एखाद्या विषयावरती आपल्याला कंट्रोल करता येत असेल, तर ती गोष्ट आपल्याला नशीबवान ठरवून जाते, तर त्या अडचणीतून सुद्धा मार्ग निघून जातो. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील, पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ, कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील, त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस सहारा देत असतात, त्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस मजबूत बनवत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ, कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असशील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील, ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील तर मन लावून ऐक, नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्या वेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना,
ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली न. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात. ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा, कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही. बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी, गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतो की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधी पासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे. कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत, आणि नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा जर तुला समजला असेल, या कर्मभूमीवरील एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला असेल, पण नक्कीच या गोष्टी समजून घे. कारण की आज आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, त्या गोष्टी आपल्या भूतकाळामध्ये केलेल्या चुका असतात किंवा भूतकाळामध्ये केलेले कर्म असतात, आणि आत्ता जे आपण करतोय त्या गोष्टीची परतफेड सुद्धा मिळणारच. आपण जसे रिकामे हाती आलेलो आहोत तसेच रिकामे हाती जाणार आहोत. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार कधी करू नकोस. आपल्या वेळ परिस्थितीतून कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद जाईल असे दृष्टिकोन आणि असे विचार तुझ्या मनामध्ये ठेव. बघ, कधी रडण्याची वेळ येणार नाही. तर त्याच सोबत स्वामी समर्थांचे विचार हे जीवन जगायला शिकवते, या आयुष्यामध्ये लढायला शिकवते. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हेत, तर भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारा दिवा होते. त्यांनी आपल्या साध्या व प्रभावी विचारांमधून माणसाला श्रद्धा, धैर्य आणि संयम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा सर्वात प्रसिद्ध आणि मनाला आधार देणारा संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याची ताकद आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाला दिशा देण्याची ताकद आहे. जेव्हा माणूस संकटात सापडतो, एकटा पडतो, निराश होतो, तेव्हा हे शब्द त्याला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतात. तेव्हा हेच विचार त्यांना पुन्हा उभा राहण्याची शक्ती देतात. स्वामी समर्थांनी भक्तांना शिकवलं की संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. आयुष्यात दुःख, अपयश, अपमान येतात, पण त्यातूनच माणूस घडतो. त्यांनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं नाही, तर श्रद्धेला विवेकाची जोड दिली. त्यांच्या जीवनातून आपल्याला कळलं की देशावर विश्वास ठेवताना कर्म करणे तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त प्रार्थना करून थांबायचं नाही, तर प्रामाणिक प्रयत्नही करायचे. कारण देव त्याच्याच मदतीला धावतो जो स्वतः प्रयत्न करतो. निराशा होऊन बसणे, आयुष्यामध्ये दुःख आहेत म्हणून त्या गोष्टीला घाबरून बसणे हे योग्य नाही. स्वामी समर्थांच्या विचारातून आणखीन एक महत्त्वाची शिकवण मिळते, ती म्हणजे नम्रता आणि सेवा. त्यांना कधीही अहंकार बाळगला नाही आणि ते प्रत्येक स्वामी भक्तांना सांगतात की आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार हा कधी बाळगू नये.
त्यांच्या दरबारात श्रीमंत गरीब मोठे लहान असा भेद नव्हता. प्रत्येक भक्त त्यांच्यासाठी समान होता. यावरून आपल्याला समजते की माणुसकी हाच खरा धर्म आहे. दुसऱ्याला मदत करणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि शक्य असेल तिथे चांगुलपणा पसरवणे हीच त्यांची खरी भक्ती आहे. हीच त्यांची खरी भक्ती आहे. त्यांच्या विचारांमधून संयम आणि विश्वास यांचे महत्त्वही स्पष्ट होते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला लगेच परिणाम हवे असतात, पण स्वामी समर्थ शिकवतात की योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी काळ आणि मेहनत आणि संयम लागतो. तसेच आयुष्यात यशासाठी ही श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. भक्ताच्या जीवनात सुधारणा घडवणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. स्वामी समर्थांनीही कधी निराशेला स्थान दिलं नाही. ते म्हणतात की अडचणी आल्या तर खचू नका, कारण त्या तात्पुरत्या असतात. देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. मन शांत ठेवा, विचार शुद्ध ठेवा आणि कृती प्रामाणिक ठेवा. आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर मिळेल. आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर होऊन जाईल. शेवटी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला सांगतात की खरा देव शोधायचा असेल तर तो आपल्या अंतःकरणात आहे. श्रद्धा, सेवा, नम्रता, संयम आणि धैर्य या 5 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात आणल्या तर प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनेल. म्हणून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवूया. संकटात घाबरू नकोस, कारण आपल्या श्रद्धेच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम उभा आहे. स्वतः अक्कलकोटमध्ये येऊन प्रत्येक माणसापर्यंत हे विचार स्वामींनी पोहोचवले आणि आज प्रत्येक अक्कलकोट निवासींना विचारा की स्वामी समर्थांचे चमत्कार काय असतात. स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत काय आहे आणि प्रत्येकाकडून तुम्हाला हेच उत्तर मिळेल की स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी समर्थ हे नक्कीच आपल्या जीवनातील नायक आहेत. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांची भक्ती तुला या जीवनामध्ये कधी खचू देणार नाही. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की आजचे जे हे विचार चालू होत आहेत ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला योग्य दिशा दाखवणारच. आपण आयुष्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आता आपण आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आपल्या आयुष्यात समस्या नसतील असं कधीच होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये दुःख नसतील असं कधीच होणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संघर्ष, अपयश आणि निराशा येत असते. पण प्रश्न हा नाही की समस्या येतात का. प्रश्न हा आहे की आपल्याला त्या समस्यांकडे कसं पाहतो. आपण त्या समस्यांकडे कसं पाहतो. अनेक लोक अडचणी आल्या की घाबरतात, स्वतःला दोष देतात किंवा नशिबाला दोष देतात. पण खरं तर अडचण ही थांबवण्यासाठी नसते, ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असते. सोप्या शब्दात सांगायचं तर आयुष्य आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवत असतं. आपण अनेकदा म्हणतो की माझ्या आयुष्यात एवढ्या समस्या का येतात. पण जरा विचार करा, परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. कुमकुवत माणसाला मोठी जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा समजून घ्या की तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे. म्हणून ही वेळ आलेली आहे. पळून जाणं सोपं असतं, पण समोर जाणं माणसाला मोठं बनवतं. आयुष्य सुधारायचं असेल तर सर्वात आधी आपले विचार बदलले पाहिजेत, कारण विचार बदलले की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्य बदलतं. आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर प्रत्येक संधी आपल्याला अडचण वाटेल. पण सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत ही एक संधी दिसेल. पावसात काही लोक चिखल पाहतात तर काही लोक इंद्रधनुष्य पाहतात. फरक फक्त नजरेचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. आपण आपल्या अपयशासाठी नेहमी परिस्थिती, नशीब किंवा लोकांना दोष देतो. पण ज्या दिवशी आपण स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतो त्या दिवशी बदल सुरू होतो. माझ्या आयुष्याची ही दिशा माझ्या हातात आहे हा विचार मनात आला की आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, कुणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही. तुम्हाला उभं राहावं लागेल.
लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे सवयी. मोठं यश एकदम मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. दररोज थोडंसं वाचन, थोडंसं व्यायाम, वेळेचा योग्य उपयोग, मोबाईलचा कमी वापर आणि स्वतःवर काम करण्याची तयारी, या गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टी काही महिन्यांनी मोठं बदल घडवतात. रोज 1% सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही पूर्णपणे बदललेले असता. लोकांना फक्त यश दिसतं, पण त्यामागे असलेली शिस्त आणि सातत्य दिसत नाही. चौथी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील ह्याचा विचार करणं पहिले सोडून द्या. लोक 2 दिवस बोलतात आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयावर जातात. पण जर आपण लोकांच्या भीतीमुळे थांबलो तर या जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीमध्ये आपण आनंदी राहणार नाही. मित्रांनो, आज एक निर्णय घ्या. परिस्थिती बदलण्याची वाट पाहायची नाही, स्वतःला बदलायचं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरू होतं. या जीवनामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. या आयुष्यामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. तू एक विचार कायम तुझ्या मनात ठेव. या आयुष्यामध्ये जर भाग्यवंत ठरायचं आहे तर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर स्वतःला मेहनत करावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवून हे आयुष्यामध्ये तू नक्कीच उतरवलेस तर या जीवनामध्ये लवकरच तुला फरक जाणवेल. वेळेचा खेळ आहे. प्रत्येकाची वेळ बदलते, प्रत्येकाची वेळ घडून येते. तू विश्वास ठेव आणि एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार आणखीन तुला परत आयुष्य जगायला शिकवणार आहे. हेच स्वामींचे शब्द तुला पूर्ण आयुष्य जगायला शिकवणार आहे. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, हे स्वामी स्वतः सांगतात. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यात आपले भविष्य घडते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे शब्द आहेत, स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आणि एखाद्या हिऱ्याला सुद्धा हळूहळू कोळशाच्या स्वरूपात ठेवून देतो. कायम लक्षात ठेव, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. फक्त या कलियुगामध्ये चांगले विचार आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. या आयुष्यामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा होणार नाही. निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मीपणा दूर ठेवून जा. विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. कधीच आपल्या सध्याच्या वेळेवरती दुःख मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती माज मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती गर्व करू नकोस. येणाऱ्या दुःखांना, येणाऱ्या वाईट वेळेला, येणाऱ्या चांगल्या वेळेला मनापासून स्वीकारून बघ. आज ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुला शिकवण्यासाठी, आज ज्या गोष्टीचा अनुभव मिळतोय त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी. या आयुष्यामध्ये तू रडतोयस कारण की त्यातून तुला एक अनुभव मिळणार आहे. आज तुला अनुभव मिळत आहेत कारण की त्या अनुभवातून तू नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. ते म्हणजे माणुसकीनी, ते म्हणजे कर्मांनी, ते म्हणजे या आयुष्याच्या अनुभवांनी. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो जसे कारण सर्व सृष्टी अकारणे.
आहे. जो लावी भक्ती भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा विनाशी स्वामी माझा, असा विनाशी स्वामी माझा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. दुसऱ्यांचं भलं झाल्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. कायम गोष्ट लक्षात ठेव, जगणं खूप सुंदर आहे, जगणं खूप सुंदर आहे. स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावर रुसून बसतील. पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावरती रुसून बसतील. अतिशय सुंदर विचार, अतिशय मनाला लागणारा विचार, अतिशय अंगावरती काटा आणणारा विचार, हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे संदेश आहे जे आपल्याला चांगल्या मार्गावरतीच नेणार. आणि आज तू या गोष्टींसाठी वेळ काढणार नाहीस तर एक पस्तावा तुझ्या मनामध्ये आयुष्यभर राहणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फरक हा पडतोच पडतो. स्वामींचे विचार आता तुझ्या आयुष्यामध्ये फरक तुला जाणवून देणार. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला फरक दाखवून देणार. महत्त्वाचा मुद्दा तर सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर सांगितला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा स्वतः आतमध्ये आत्मविश्वास ठेव. स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि बघ त्या प्रत्येक गोष्टीच्या अडचणीतून सुद्धा आणि प्रत्येक गोष्टीच्या विचारातून सुद्धा बाहेर पडशील. प्रत्येक गोष्टीच्या दुःखातून सुद्धा बाहेर पडशील. म्हणूनच स्वामींना म्हणतात ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. गुरुदत्त देवाचे अवतार आहे स्वामी. नक्कीच प्रत्येक परमेश्वरामध्ये नक्कीच आपल्याला ब्रह्मांड नायक आहेत स्वामी. या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींसाठी अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्वामींसाठी अशक्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रयत्न तर करावेच लागतात. बिना प्रयत्न करता, बिना कठीण वेळ घालवता, बिना कष्ट करता आपल्याला या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. कारण की स्वामींनी प्रथम सांगितलं होतं जो माणूस खचून जाणार नाही त्या माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याला भेटणार. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनामध्ये नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा असतील ना तर तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करशील. त्या लोकांना या जगामध्ये, या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही ना काहीतरी केल्याशिवाय काही ना काहीतरी मिळत नाही. काही ना काहीतरी घालवल्याशिवाय काही ना काहीतरी घडत नाही. ज्या गोष्टी घडतायत, ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुझ्या चांगल्यासाठी, त्या तुझ्या हितासाठी, त्या तुझ्या सर्व आयुष्यातील प्रत्येक तुझ्या आनंदासाठी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण नक्कीच स्वामी तुला नेहमी पाहतात. कारण की स्वामी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे स्वामींचे नाव घेतात स्वामी त्यांच्यासोबत कायम उभे असतात. फक्त काही वेळात नक्कीच आयुष्य आपली परीक्षा घेते. त्यावेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा घेतात की येणाऱ्या काळामध्ये हा त्या सुखाच्या लायक आहे की नाही. नक्कीच याच्या आयुष्यामध्ये तो त्या सुखाची वेळ जपून ठेवेल की नाही. कारण की या आयुष्यामध्ये माणसाचे दोन मोठे शत्रू आहेत, ते म्हणजे
ते म्हणजे माज आणि गर्व. माज आणि गर्व हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. चांगली वेळ आली तर त्या चांगल्या वेळेला वाईट वेळ सुद्धा करू शकतात आणि वाईट वेळ आली तर त्या वाईट वेळेमध्ये आपले मन मजबूत करून आपण चांगली वेळ सुद्धा आणू शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही गोष्टीची किंमत कधी विसरू नकोस, वाईट वेळेची जाणीव कधी विसरू नकोस आणि चांगल्या वेळेला नीट जपण्याचा प्रयत्न कर आणि चांगल्या वेळेची जाणीव सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की नक्कीच सूर्य कधीच बोलत नाही. सूर्य कधीच बोलत नाही. त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा. प्रत्येक लोक तुमचा परिचय देईल. ही मोहमायेची दुनिया अशीच आहे. जो या मोहमायेच्या दुनियेमध्ये अडकला तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो. तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये त्रासामध्ये पडतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना इथे कोणतेही औषध वाचू शकत नाही. ज्यावेळेस तू जाशील काळोखात त्यावेळेस तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नको. स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण, आणि नक्कीच तुला तुझ्या आतमधील क्षमता दाखवण्यासाठी काहीतरी अनपेक्षित गोष्टी घडत राहतात. आणि प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे जर नक्कीच तू शिकलास ना, तर या जीवनामध्ये हे आयुष्य आणि हे जग जगायला शिकलास ही गोष्ट कायम लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी समर्थांचे शब्द तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढे नक्की आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही. स्वामी समर्थांचे विचार जर मनापासून ऐकशील ना तर अंगावरती नक्कीच काटा येईल. कारण की स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये जर तू विचार करायला लागलास तर खूप खोलपर्यंत विचार जातात. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. आणि जर चांगले विचार मनापासून ऐकण्याची ज्याची मानसिकता असते त्याच्या आयुष्यामध्ये वाईट विचार आणि वाईट गोष्टी कधी घडणारच नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही विचार आपण ऐकलेले असतात, काही विचार आपण केलेले असतात, काही कृत्य आपण घडवलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वारंवार केलेल्या गोष्टीचा सराव होतो. वारंवार ऐकलेल्या गोष्टींना आपल्याला सवय पडते. ती सवय कृत्यामध्ये बदलते आणि ते कृत्य आपले आयुष्य घडवतात. नक्कीच खूप मोठा अडथळा आला की समजावं आपल्या विजयाचा आपण जवळ आलेलो आहो. माणसासारखा कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. म्हणून तुम्हाला सांगतोय, वेळेवरती वेळेला समजून घ्या. आज तुमची वेळ समजून घेण्याची आहे आणि स्वामींचे विचार आचरण्यात आणण्याची आहे. आज स्वामींची हीच भक्ती जी तू आता ऐकत आहेस, आज स्वामींची हीच भक्ती तुला भाग्यवंत ठरवणार, तुला भाग्यशाली ठरवणार. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. अरे आज आपल्या मनाजवळचा माणूस जर 1 वर्ष लांब गेला तर तो असल्याने नसल्याने आपल्याला कुठेतरी फरक पडत नाही. जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, जरी तुम्ही नसाल तर तुमचा पर्याय शोधला जाईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. म्हणून मनापासून जगायला शिक, आनंदाने जगायला शिक. चांगले कर्म कर, चांगले कुकर्म कर. त्याच्यानंतर नक्कीच चांगले विचार तुझ्या मनात
मनामध्ये आण, चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण. या आयुष्यामध्ये बघ तुझ्या मनासारखं नाही घडलं तर माझं नाव बदल. या आयुष्यामध्ये बघ तुझ्या मनासारखं नाही घडलं तर नक्कीच मला सांग, तर नक्कीच मला सांग. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. आयुष्यात येणारा प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण, प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं शिकवतात. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. स्वामी म्हणतात, जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला शेवटपर्यंत साथ देतील. तू फक्त स्वामींचे शब्द आणि स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ, एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ. आणि नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, पण स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं सोडणार नाहीत. तुझ्या मनाला कधी एकटं सोडणार नाहीत. तुझे विचार सुद्धा तुला कधी एकटं सोडणार नाहीत. जेव्हा तू स्वामी समर्थांचे विचार ऐकशील तेव्हा कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला एक खूप मोठा फरक नक्कीच जाणवेल. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव की ती दिवसाचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. एकदम स्पष्टपणे सांगितलं तर माणसाचं आयुष्य फारच थोडकं आणि अनिश्चित आहे. आज आपण आहोत, उद्या असू की नसू हे कुणालाच माहिती नाही. म्हणूनच आयुष्यात सतत चिंता, राग, ताणतणाव यात घालवू नये. जे मिळालं आहे ते मनापासून जगावं. हसत खेळत प्रेमाने आणि समाधाने जगलं तर आयुष्याचं खरं मोल कळतं. आयुष्य क्षणभर आहे. आयुष्य क्षणभर आहे. उद्याचा भरवसा नसल्यामुळे आजचा दिवस आनंदाने घालवा, प्रेमाने आणि समाधानाने जगा. कारण की आज जे घडतंय ते उद्या असेल की नसेल त्या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला अंदाज नाहीये. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनापासून प्रत्येक गोष्टी मानल्यास ना, मनापासून निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केलीस ना, चमत्कार हा नक्कीच जाणवेल. कारण की आज कित्येक स्वामी भक्ताने या स्वामी विचारांचा नाही तर स्वामी मार्गदर्शनाचा अनुभव घेतलेला आहे. स्वामी चमत्कारांचा अनुभव घेतलेला आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यावरून तुला नक्कीच एक उदाहरण सांगतो. समजा दोन मित्र आहेत. एक मित्र सतत पैशाच्या भविष्याचा चिंता करत असतो. एक मित्र सतत पैशाच्या भविष्याचा चिंता करत राहतो. आजचं सुख बाजूला ठेवून तो नेहमी उद्याचा विचार करतो. दुसरा मित्र साधं जगतो. आई वडिलांशी बोलतो, मित्राबरोबर हसतो, लहान लहान क्षणात आनंद शोधतो. एक दिवस पहिल्या मित्राला कळतं की त्याच्या जवळचा माणूस अचानक गेला. तेव्हा त्याला जाणवतं की उद्यासाठी जगताना आजचे क्षण हातातून निसटले. तेव्हा कळलं आयुष्य थोडकं आहे, म्हणून ते आज हसून खेळून नक्कीच घालवायचं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, उद्याचा विचार करावा माणसाने. उद्याचा विचार करावा माणसाने, पण त्यासाठी आजचे क्षण, आजचे आनंद हे घालवू नये. आनंद नसेल आयुष्यामध्ये तर असं नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर तू आनंद शोधायला लागलास तर कुठेच तुला त्या गोष्टींचा त्रास होणार नाही. काही गोष्टी न कळत सोडून द्यायच्या, तर काही गोष्टी मनापासून करायच्या, पण नक्कीच त्यासाठी आपलं आजचा दिवस आणि आजचं आनंद ते घालवायचं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतेही दुःख राहिले नसते. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. कधीच कळलं नसतं. अगदी स्पष्टपणे सोप्या शब्दात सांगायला गेलो तर जर आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच झाली असती तर आपल्याला कधीही दुःख अनुभवायला लागलं नसतं. पण मग आनंदाची किंमत कळली नसती. दुःखामुळे माणूस थांबतो, विचार करतो, मजबूत होतो, आणि जेव्हा दुःखानंतर सुख येतं तेव्हा त्याची खरी मजा कळते, तेव्हा त्याची खरी किंमत कळते. म्हणजेच दुःख आणि सुख हे एकामेकांशी अपूर्ण आहेत, एकामेकांशिवाय अपूर्ण आहेत. आयुष्यात दुःख असणं आवश्यक नाही, कारण दुःखामुळे
दुःखामुळेच माणसाला सुखाचे खरे मोल समजते. आयुष्यात दुःख असणं आवश्यक नाही, कारण दुःखामुळेच माणसाला खरे सुख आणि खरे दुःख आणि खरे सुख समजते. मनाला लागेल असं एक उदाहरण तुला सांगतो. समजा एखादं मूल नेहमीच जिंकत राहिलं, त्याला कधी हारावं लागलं नसतं, तर जिंकण्याचा आनंद त्याला वाटलाच नसता. पण एकदा का ते हसतं, रडतं, प्रयत्न करतं आणि पुन्हा जिंकतं, तेव्हा त्या विजयाचा समाधान वेगळाच असतो. तसंच आयुष्यातही आहे. थोडं दुःख नसतं तर सुख शब्द राहिलाच नसता, भावना ही राहिलीच नसती. आज जर प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर देवाचं अस्तित्व सुद्धा नसतं, आपल्या परमेश्वराचं अस्तित्व सुद्धा नसतं. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे हेच विचार तुला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये पूर्णपणे समजावून सांगणार आहे. स्वामी समर्थांचे हेच विचार तुला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये समजावून सांगणार आहे. आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. अगदी सोप्या शब्दात सांगायला गेलो तर आयुष्यात कधी कधी अचानक अडचणी येतात. आयुष्यात कधी कधी अचानक अडचणी येतात. त्या अडचणी आपल्याला नको असतात, पण त्या मुद्दामच येतात असं वाटतं. या कठीण काळात कोण आपल्यासोबत उभं राहतं आणि कोण दूर जातं हे स्पष्ट दिसतं. सुखात सगळे आपले वाटतात, पण दुःखातच खरे आपले ओळखता येतात. म्हणून नियती अशा अडचणी देऊन माणसाला नक्कीच माणसाची खरी ओळख करून देते. अडचणी माणसाची खरी ओळख करून देते. त्या काळातच खरे आपले आणि परके यातील फरक आपल्याला समजतो. नक्कीच समजा एखाद्या माणसाची नोकरी अचानक जाते. सुखात रोज फोन करणारे काही मित्र हळूहळू गायब होतात, पण एक दोन माणसं शांतपणे त्याच्या पाठीशी उभी राहतात, धीर देतात, मदत करतात, विश्वास देतात. तेव्हा त्याला कळतं की नियतीने दिलेली अडचण ही शिक्षा नव्हती, तर खरी माणसं ओळखण्याची संधी होती. आणि एखादी गोष्ट घडते ते आपल्या हितासाठी, एखादी गोष्ट घडते तर ते खरं तर आपल्याला काही ना काहीतरी समजावून देण्यासाठी. नक्कीच आज ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी समजावून देण्यासाठी, त्या गोष्टीतून खरी शिकवण देण्यासाठी. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगणार आहे. तू फक्त एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, तू फक्त एकदा मन लावून ऐकून बघ.